अवघ्या 2 ते 3 मिनिटात तयार होणारा, झटपट असा, पौष्टिक आणि चविष्ट असा आपण नाश्त्याचा प्रकार बघतो आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी 2 मिनिटात तयार होतो आणि चवीला खरंच फार छान लागतो. रेसिपी सुरू करण्याआधी तुमच्या सगळ्यांचं फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यावरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या दररोज दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. चला तर मग एकदम पटकन होणारा पौष्टिक असा नाश्त्याला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटीभर तांदूळाची पिठी वापरली आहे. यामध्ये आता आपण अर्धी वाटी रवा घेतो आहे. हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जाड असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या. इथे रवा वापरल्यामुळे आपला हा नाश्त्याचा पौष्टिक पदार्थ फार कुरकुरीत होणार आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे कसुरी मेथी घालणार आहोत. आता एक मीडियम साईजचं गाजर एकदम बारीक किसून घेतलं आहे. ते आता आपण यामध्ये ॲड करून घेऊ. हा नाश्त्याचा पदार्थ एकदम खमंग लागण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे तीळ घातले आहेत. हे भाजलेले तीळ आहेत. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. इथे आता आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया. यामध्ये मी आता 1 चमचा तिखट, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद घातली आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. हे सगळं व्यवस्थित ढवळत-ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एकही गुठळी ठेवायची नाही आहे. हा पौष्टिक असा पदार्थ नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. काय होतं सकाळच्या गडबडीत पटकन 2 मिनिटात, 3 मिनिटात काहीतरी इन्स्टंट आपल्याला करायचं असतं आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की काय करायचं? त्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट रेसिपी आहे. फारच कमी वेळ लागतो आणि अतिशय हेल्दी असल्यामुळे ही रेसिपी तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आपलं बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. छान पातळ असं ठेवायचं आहे. खूप घट्ट ठेवू नका. सगळे पदार्थ एकदम छान असे एकजीव झाले आहेत. बघा, आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. चला आता आपण पदार्थ तयार करायला घेऊ. त्याकरिता एक तवा गरम करायला ठेवूया. त्यावरती थोडंसं ऑइल स्प्रे करून घ्या. इथे आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा आहे. हे धिरडे घालताना आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे हायवर ठेवायची आहे आणि धिरडं घालून झालं की मग कमी करायचं, सिमवर करायचं. धिरड्यावरती गरजेनुसार परत थोडंसं तेल घालून 10 ते 20 सेकंदाकरिता झाकण ठेवायचं. म्हणजे ते छान व्यवस्थित शिजतात. तव्यावरचं धिरडं एकदम छान शिजलं आहे. छान जाळीदार झालं आहे. मस्तपैकी दोन्ही साईडनी छान खमंग कुरकुरीत करून घ्या. आणि बस आपला अतिशय हेल्दी असा पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी म्हणून तयार झाला आहे. हा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत सर्व्ह करू शकता. बघा काय मस्त जाळी आली आहे. अतिशय कमी वेळात बनला आहे. नक्की करून बघा. एकदम जाळीदार असे गाजर घालून केलेले धिरडे कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू सोप्या आणि हेल्दी रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा. धन्यवाद.